कृष्ण जय हो कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम राधे कृष्ण राधे श्याम राधे राधे ओ राधे राधे ओ राधे कृष्ण 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 राधे जय हो राधे श्याम 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 राधे राधे जय हो राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे। आत्मा मथुरेमध्ये त्या ठिकाणी सगळीकडं बातमी पसरली, कंसापर्यंत गेली, कृष्ण अवताराला आलेला आहे। कंसाने सभा बोलवली आणि सभा बोलवून त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं, रे सांगा 10 दिवसाच्या आतली सगळी लेकर मारून टाकायची, जेवढे आहेत गोकुळामध्ये मथुरेमध्ये तेवढे मारून टाकायचे। पहिला पण त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि तो पहिला पण एकच स्त्री पुढे आली। ताई सगळ्यात अगोदर पहिलं आरक्षण स्त्रीला मिळालं, पहिलं आरक्षण। तेव्हा आरक्षण मिळालं पहिलं। आता किती टक्के आरक्षण आहे, किती टक्के आरक्षण आता माहित नाही, पाठीमागं माहिती आहे का किती टक्के आरक्षण आपल्याला, तुम्हाला माहिती का? तिकडं माहिती का पुरुष मंडळी महिलाला किती टक्के आरक्षण आहे? 50% आरक्षण आहे तुम्हाला सध्या, 50%। किती टक्के? शासन तर म्हणते महिलेला 100% आरक्षण द्यायचं, 100%। आता मी म्हणतो 100% कशाला द्यायचे? 100% जर महिलेला दिलं, अंगद महाराज कुठ चालला दळायला करायला, भरत महाराज कुठं चालला धुणं धुवायला, असंच आहे महाराज तुमची काम आमच्याकडे, त्याच्यामुळे 100% नाही आहे तेवढंच राहू द्या महाराज। पहिली हीच पुतना नावाची राक्षसीने महाराज त्या ठिकाणी तिने विडा उचलला, मी मारते, आणि महाराज मारण्याकरता तयार झाली। अतिशय सुंदर रूप घेऊन नंद बाबाच्या राजवाड्यात गेली, त्याचं वर्णन आमच्या नामदेव महाराजांनी केलेलं आहे। नाम म्हणे आली नंदाची आगावा, स्वरूप सुंदर देवांगना। नाम म्हणे आली नंदाची आगावा, स्वरूप सुंदर देवांगना। नाम म्हणे आली नंदाची आघरा, स्वरूप सुंदर देवांगना। म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना। गोपाल भगवान की जय। नामा म्हणे, नामा म्हणे आली नंदाच्या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, असं सुंदर वर्णन केलेलं आहे। यशोदेच्या दारात आली, यशोदे उघड उघड घर उघड, आणि त्याच यशोदेला सांगितलं, यशोदा म्हणते कोण आहेस? सांगितलं तुझी बहीण आहे मी। कशी बहीण, कुणीकडून लागतेस? अगं बघ ना, तुझ्या आईची जाऊ, जाऊची सून, सुनाची नात, नाताची ननंद, नंदीची पोर, पोरीची लेक, लेकीची लेक मी। ते म्हणले तुलाच कळलं ते नातं काय, असो दे बहीण ये मध्ये घरात। महाराज यशोदा पाणी आणण्याकरता गेली, आणि हेच सुंदर असणारी पुतना मावशी
हिने बघितलं त्या पाळण्यामध्ये लाला खेळतोय. पाहिली या वेद लावी बैशी जेवी जडूनी. स्वरूप सुंदर बघितलं. आमचे परमात्मा म्हणतायत स्वागतम स्वस्वागतम, या स्वागत आहे तुमचं. आणि त्याच पुतणेने त्या पाळण्यामधल्या देवाला घेतलं, स्तनपान करायला सुरुवात केली. त्राहिमाम त्राहिमाम सोहम सोहम, सोडे सोड सोड ऋषी केसी मी तुझी मावशी. हे मोठ्याने वरोडे महाराज. पुतना थाड दिशी शरीर आपलं टाकून दिलेला. त्या पुतनेचा उद्धार झाला. यशोदामय्या धावत आली, बघते धेप्पाड राक्षसिनीचा देह त्या ठिकाणी महाराज त्याचे तुकडे तुकडे केले. अग्नीत दाग दिल्यानंतर दुर्गंध येतो, पाणीचा सुगंध आला. का? त्याचं कारण आहे, देवाने सांगितलं जिला माय म्हणून स्वीकारलंय ती नरकात नाही गेली पाहिजे, स्वर्गात गेली पाहिजे. म्हणून तिला 4 मुक्त्यामधली 1 मुक्ती त्या पुतनेला देऊन टाकली. ज्ञानोबराय सुंदर वर्णन करताय. तू वाचन कादिकाचे निमाने सायुज्य सौरसु दिधला पुतने. काविषाचे स्तनपाने मारू आले. विषाच त्या ठिकाणी स्तनपाने मारण्यासाठी आलेली पुतना पतीचा उद्धार केला. राजाने विचारले, ही पुतना कोण होती? सांगितलं, ज्यावेळेस वामन बलीच्या दारामध्ये वामन अवतारामध्ये देव गेले त्यावेळेस त्याच बळीराजाची बहीण रत्नमाला एका कडेला उभा होते आणि बघितलं देवाला. देवाला म्हणू लागले, अरे रे रे काय सुंदर आहे हा देव, नटखट परमात्मा आहे. असला मुलगा जर माझ्या पोटी जन्माला आला असता तर किती भाग्यवान झाले असते. तीच रत्नमाला तिची अपेक्षा आणि देव भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता काहीही करतो. म्हणून देव म्हटले, रत्नमाला चिंता करू नको, या अवतारात नाही पण पुढच्या अवतारात निश्चित तुला माझी माय म्हणून त्या ठिकाणी सन्मान देईल. तीच पुतना बळीच्या दारात ती रत्नमाला पुतना झाली आणि तिला माय म्हणून आमच्या परमात्म्याने स्वीकारलं आणि तिचा उद्धार आमच्या जगाच्या मालकाने केलेला. एकदा भजन करा, तदनंतर उर्वरित कथाभाग. राधे गोविंदा मन भजले हरी का प्यारा, मन भजले हरि का प्यारा नाम है. राधे गोविंदा मन भजले हरी का प्यारा नाम है. गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. प्यारा नाम है हरि का प्यारा नाम है. प्यारा नाम है हरि का प्यारा नाम है. प्यारा 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 नाम है प्रभु का प्यारा नाम है. प्यारा 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 नाम है प्रभु का प्यारा नाम है. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा जय हो. मन भजले हरि का प्यारा नाम है. धन्यवाद. तालियां बजाओ, सब भजन करो. प्यारा नाम है प्रभु का प्यारा नाम है. प्यारा नाम है हरि का प्यारा नाम है. प्यारा 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 नाम है प्रभु का प्यारा नाम है. प्यारा नाम है हरि का प्यारा नाम है.
बाबाच्या राजवाड्याकडे गेला. यशोदेला मुलगा झाला. वाणे भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी. सगळ्या यमयेच 25 ते 40 50 वय वर्षाच्या गवळणी नंदबाबाच्या राजवाड्यात गेल्या. देवाला बघण्याकरता गेलेल्या आहेत. एक 80 वर्षाची म्हातारी मालू नावाची गवळण माडीवरून बघते. हे जसवंते कुठं चाललीस गा? हे नंदबाबाला त्या यशोदेला मुलगा झालाय बघायला मला येऊ द्या. हे म्हातारी गवळण म्हणू लागली मला येऊ द्या. आता म्हातारीला कोण येऊ देणार आहे? वरून तरा खाली उतरली. पाणी ठेवलं चुलीवरती गरम केलं. सुंदरपैकी स्नान केलं मंडळी. आणि आता वस्त्र परिधान करायचे. 80 वर्षाची ही गवळण देवाकडे जायचे नटून थटून जायचं. आणि हीच गवळण आता मेकअप करायला सुरुवात केली. फार सुंदर वर्णन आलेलं आहे गवळणीमध्ये. मेकअप कसा केला म्हणले? डोळ्याचं काजळ ओठाला लावलं आणि ओठाची लाली म्हणले डोळ्याला लावली. टिकली कपाळाला लावायची तर गालाला लावली. ओठो पे काजल नयनो में लाली. हे ओठो पे काजल नयनो में लाली. काजल नयनो में लाली. गालों पे टिकली लगाते चली. दीवानी बनी मैं दीवानी बनी. 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 होठों पे काजल नयन में लाली. होठों पे काजल नयन में लाली. गालों पे टिकली लगाते चली. दीवानी बनी मैं दीवानी बनी. 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 बस डोळ्याची लाली ओठाला लावली. ओठाचं डोळ्याचं काजळ ओठाला लावलं. ओठाची लाली कशी झाली असेल बरं? आणि ती म्हटली ही साडी घालू ते घालू ते घालू ते घालू. शेवटी ती गवळण म्हणली माझ्या लग्नातला शालू. तिच्या लग्नातला शालू काढला. 80 वर्षाची गवळण बघा बरं. एक तर डोळ्याने राजीनामा दिलता त्यावेळेस लाईटी नव्हत्या. मधल्या खोलीमध्ये गेली. पहिल्या लग्नात संदक होते बरं. 5 दिवसाचे लग्न होते. किती दिवसाचे झालेत काही तर कुणाचे 5 दिवसाचं लग्न. एका आजीबाईने हलवलं बघा. मान हलवून सांगितलं हो महाराज 5 दिवसाची लग्न होती पूर्वी. बाळासाहेब महाराज माझं लग्न 1 दिवसातच. सकाळी धामधूम दुपारी टामटुम संध्याकाळी सामसुम असंच होतं आमचं लग्न. पण 5 दिवसाची लग्न. 80 वर्षाची ही मालू उरपाटा शालू घातला घराच्या बाहेर पडली. तोरो 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 चालायला लागली. मध्ये भेटल्याकडून सरका बाजूला सरका सरका मला नंदबाबाच्या राजवाड्यात जायचंय. कृष्णाला बघायचे देवाला बघायचे लालाला बघायचं. महाराज ह्या गल्लीतून त्या गल्लीत करत करत हा रस्ता तो रस्ता पार करत 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 नंद बाबाच्या राजवाड्याकडे जाऊ लागले. एवढ्यात तिचं 85 वर्षाचं पुढून आलं. असं बघायला चष्म्यातून कोणही. आता विचित्र अवस्था. डोळ्याला लाली ओठाला काजळ गालाला टिकली आणि ओरपटा शालू घातल्याला कुणी मालूनी. ते 85 वर्षाचं म्हणतंय मालू नेटरी घालायचा ना शालू. सरका बाजूला सरका सरका. स्वतःच्या मालकाला बाजूला केलं. पुढं गेली मालू. गेल्यानंतर राजवाड्याच्या गेल्या
सगळ्या गवळणी ही घेती त्या बाळाला ती घेती ती घेती ती घेती ती घेती महाराज. पण या गवळणीला कोणी जाऊ द्यायला तयार नाही. आमच्या देवाने रडायला सुरुवात केली. रडता राहीना बळ माझ रडता राहीना, रडता राहीना बळ माझ रडता राहीना, रडता राहीना बळ माझं रडता राहीना, रडता राहीना बळ माझं रडता राहीना, हे रडता राहीना बळ माझ रडता राहीना, रडता राहीना बळ माझं रडता राहीना, रडता राहीना बळ माझ रडता राहीना, रडता राहीना बळ माझं रडता राहीना, रडता राहीना बळ माझ जय हो. रडता राहीना बळ माझं रडता राहीना, रडता राहीना बळ माझं रडता राहीना. हो नानपरी समजावे ते, मागील ते खाया देते, थोपटून हलरोगाते निजविते पाळना. ही ती गवळण घ्यायली रडायचंच लेकरू ऐकाना. शेवटी म्हातारी गवळण म्हणते द्या द्या माझ्याकडे द्या, लेकाला द्या, लेकराला माझ्याकडे द्या, मी शांत करते. ऐका, काल सांगितलं मी भगवान नृसिंह घुर घुर करू लागले. जोपर्यंत भक्त प्रल्हाद जवळ येत नाही तोपर्यंत शांत होत नाहीत. तसंच माझी खरी भक्त जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत शांत होणार नाही. बाकीच्या गवळणी ज्या होत्या त्यांचा स्वतःचा अहंकार मीपणा घेऊन आलेल्या होत्या. मी अशी तू तशी, तू तशी घेऊन हे आल्या होत्या. तुझं कसं माझं कसं या विचारण्याकरता दाखवण्याकरता आल्या होत्या. पण ही गवळण देहावर उदास होऊन देवाला बघायला आली होती आणि हातात घेतलं देवाला. आणि हीच गवळण म्हणू लागली यशोदे बघ बघ बघ, या बाळाचं अंग कसं गरम झालंय, याला ताप आली, याची दृष्ट काढावा लागेल. गरम झालेले लेकरू, या कानाला कृष्णाला कशी झाली, तापलई आली हरिला, तापलई आली, तापलई आली हरिला, तापलई आली. या कान्हाला कृष्णाला कशी झाली, या कान्हाला कृष्णाला दृष्ट किती झाली. जय हो. तापलई आली हरिला, तापलई आली, धन्यवाद. तापलई आली हरिला, तापलई आली, तापलई आली हरिला, तापलई आली. हे कृष्णाला कानाला, हे कृष्णाला हो कानाला दृष्ट कशी झाली, आली हरिला, तापलई आली. तापलई आली हरिला, तापलई आली, तापलई आली हरिला, तापलई आली. बस हे शोधे बघ 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 कसं गरम झालंय. काय झालं, याला दृष्ट लागली. दृष्ट काढा. दृष्ट काढतात ना, दृष्ट काढण्यासाठी काय काय साहित्य लागतं माहितीये का तुम्हाला? काय काय लागतं? पांढरं कापड, गुलाल, बांबूच्या काड्या. हा नाही का? असं आहे का? दृष्ट काढायला आणि काढतात म्हणतात असं दृष्ट. आता कशी काढतात मला काय माहित नाही. पण एकदा काय झालं, बाळासाहेब महाराज असं तिकडं पंढरपूरकडं कीर्तन होतं. संध्याकाळी कीर्तन झालं, प्रवास झाला दिवसभर आणि सकाळी पुन्हा काल्याचं कीर्तन, दुपारी कथान, पुन्हा संध्याकाळी कीर्तन. 2 दिवस बिजी शेड्यूल झालं, आरामच नाही. गाडीमध्ये कीर्तन आणि कथा लागोपाठ चैत्रामध्ये गेल्या वर्षी. आता शरीराला थोडा आराम पाहिजे. सकाळी उठता जयना कथेला जायचे. आमच्या मंडळी म्हणल्या महाराज उठा, लवकर उठा. मी म्हणलं कस तरीच व्हायला लागलंय. बायको जवळ आली, गळ्याला हात लावला असा. मला म्हणती मा तुम्हाला ताप लय आली. म्हणलं हो लय ताप आली. अंग सनसन करायली. मला म्हणले तुमची दिष्ट काढावं लागती. दिष्ट लागली तुम्हाला. म्हणलं काढ मग दिष्ट काढ. महाराज चप्पलच आणली तिने, चप्पल.
कवाडला उडी घेतलं बोलला आडी ते काका झपावरले आज असती दृष्ट नक्की मला हानी ती म्हणलं. आता कशी असते आपल्याला काय माहिती दृष्ट. ते आणलं ते सगळं मीठ वगैरे हे आणलं थुको नको म्हणलं थुको नको काय रोग केलं हे झालं. अशा पद्धतीत आमची दृष्ट काढली. अशीच असते का कशी काय म्हणतात काय नाही महिला मंडळी त्यांची त्यांनाच माहीत. देवाची दृष्ट काढली महाराज आणि दृष्ट काढल्यानंतर अरे काय तोच दुसऱ्याला दृष्ट लाविला असा जगाचा मालक. सावडे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हेची रूप सावडे रूप मनोहर असा परमात्मा. तोच परमात्मा शांत झाला. त्याच परमात्म्याने नंतर रांगत असताना चरित्र केलं. उठून बसू लागला. पायामध्ये यशोदा मैयाने पैंजण बांधली. महाराज चैन म्हणतात का पैंजण तुमच्याकडं काय म्हणतात लेकराच्या माईला आनंद वाटतो. चैनाचा पैंजणाचा आवाज येऊ लागला. कसा आवाज येऊ लागला. छुम छाना ना 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 छुम छाना ना ना छुम छाना 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 ना छाना ना 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 छुम छाना ना छाना छाना छाना. कृष्णाच्या बाळाच्या पाये बांधती पैंजण. कृष्णाच्या बाळाच्या पाये बांधती पैंजण. छाना ना 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 छुम छाना ना 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 छुम छाना 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 ना छुम छाना ना 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 छुम छाना ना 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 छुम छाना 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 ना. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. बाळाच्या कमरेला शोभे पिवळा पितांबर. बाळाचे रूप हे अति सुंदर मनोहर. झुम छाना ना 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 झुम छाना ना 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 झुम छाना 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 ना झुम छाना ना 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 झुम छाना ना 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 झुम छाना छाना ना. बाळाच्या पायी वाजती पैंजण. बाळाच्या पायी वाजती पैंजण. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. झुम छाना ना 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 झुम छाना ना 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 झुम छाना 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 ना. जय हो. छाना ना 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 झुम छाना झुम छाना 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 ना. गोपाल कृष्ण भगवान की जय. पैंजण वाजू लागली महाराज. आनंद वाटला यशोदा मैयाला. यशोदा मैया त्या ठिकाणी महाराज आमच्या या कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी लोणी तूप दही दूध खायला द्यायच्या. तोंडामध्ये घालायच्या महाराज. गोड जगाचा मालक त्या ठिकाणी मूर पिसारा डोक्यावरती आहे. आणि असा हा सुंदर परमात्मा त्या गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी लीला करतो. त्या ठिकाणी धावत येतो. यशोदा मैयाच्या रवीला हात मंथन करत असताना घोचळण करत असताना यशोदा मैयाच्या त्या रवीला हात धरून पकडतोय देव. यशोदा मैया म्हणते बाळा मला मंथन करू दे बाबा. पण यशोदेला मात्र हा परमात्मा ऐकायला तयार नाही. सोड रवीचा हात हरी रे माझ्या बाळा. करू दे रे मंथना बाळा. करू दे रे मंथना माझ्या बाळा. करू दे मंथना. सोड रवीचा हात बाळा. सोड रवीचा हात बाळा. करू दे रे मंथना. जय हो. करू दे रे मंथना. माझ्या बाळा
दही दूध तुप लोणी, दही दूध तुप लोणी, तुझ देते सारंग पाणी, ते सारंग पाणी, क्षणभर खेळे सदनी, जय हो माझ्या मन मोहनात, माझ्या मन मोहनात, करू दे रे मंथना, जय हो बाळा करू दे रे मंथना, हरी बोल. माझ्या बाळा करू दे रे मंथना, सोडरवीचा हात बाळा, सोडरवीचा हात बाळा, करू दे रे मंथन जय हो. बाळा, करू दे रे मंथन माझा बाळा, करू दे रे मंथन गोपा दारी उभ्या गोपिका तुझ मारिता ती हाका, आली आली ती राधिका दावी नेत्र खुणा, सोड बाबा सोड, मला मंथन करू दे. आमचा परमात्मा त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही. आता हा परमात्मा घरातला दारात आला, दारातला रस्त्यात आला, वरजा वाकुड्या पेंद्या सुदामा सगळी गवळ्याची लेकरं पोरं जमा केली आणि पहिली संघटना, विश्वाच्या पाठीवरली पहिली संघटना देवाने निर्माण केली. त्या संघटनेला नाव दिलं, त्या शाखेला नाव दिलं नवनीत चोर संघटना. दही दूध तुप लोणी चोरायचं. काही लोक म्हणतील महाराज तुमचा देव चोरटा कुठं देव असतो का बाबा, चोरटा कुठं देव असतो का? अरे दही नाम दूध नाम तुप लोणी नाम जगाचा मालक चित्ताची चोरी करत असतो. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त. हे भार वित विसरले, वाह भार वित विसरले, आता काही ताबू घरा, आता कैसी ताबू घरा, हे भार वित्त विसरले, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. आज हरले माझे हरले, चित्ताची चोरी करणारा परमात्मा. चित्त चोरीले नंदाच्या नंदने, तो कामने येणे गरुड ध्वजे. चित्ताची चोरी करणारा परमात्मा आहे. दही दूध तुप लोणी चोरायला सुरुवात झाली. गवळणी सांगती गारहानी, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुप लोणी फोडिली अवघी विरझनी. हे बाई आम्हासी पाहावेना, बाळ तू जाताना यशोदे, बाळ तू जाता, बाळ तू जाताना यशोदे, बाळ तू जाताना, बाळ तू जाताना यशोदे, बाळ तू जाताना, बाळ तू जाताना यशोदे, बाळ तू जाताना, वटवर चोचुमी धिंगाणा, कुटवर सोचुमी धिंगाणा, चोचुमी धिंगाणा, कुटवर सोचुमी धिंगाणा. हे बाळ तू जाताना, हरी
चलो द्या. अशा चाली म्हणल्यावर जरा फ्रेश वाटतं बाळासाहेब महाराज. आता मागच्या कथेमध्ये एक म्हातारच उठलं, अशी चाल लागली, आहा 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 असंच करायला. म्हणलं बाबा आमची कथा हो द्या. एका कार्यकर्त्याने कमराला मिठी टाकली, वाढायला लागलं, चला बाबा तिकडं चला. हे म्हातारं नुसतं करताय आहा आहा आहा. म्हणलं बाबा कथा हो द्या. त्या कार्यकर्त्याने कमराला मिठी मारली, वाढायला लागलं ते बाळासाहेब महाराज. ते म्हणते सोडही बिड्या मोडते, सोड सोड बिड्या वाट. अशा वाला गोपाल कृष्ण भगवान. पण ऐका, एक एक करत करत गवळणी गारहाने सांगू लागल्या महाराज. यशोदा म्हणू लागली, 5 वर्षाचं माझ बाळ ग, अंगणी माझ्या खेळ, कालटकेच घेता आळगे गोकुळच्या नारी. काय 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 आळ घ्यायला लागलात हे गवळणींनो. 5 वर्षाचं माझं लेकरू आहे आणि तुम्ही म्हणता काय? हा, तुम्ही लपुनियाचा भवराग, आळ घेताचा रंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. ती गवळण आली, गवळण म्हणू लागली, यशोदे खरं सांगते मी, खोटं सांगत नाही. परवाला मुच्या घरात दारी निजला होता म्हातारा यशोदे. आणि बघ तुझ्या त्या कृष्णाने काय केलं. आमचं म्हातार दारात झोपलं होतं, बनेल काढून झोपलं होतं, ढेरग पोट उघडच होतं आणि ताकाचा डेरा घेऊन आलं आणि आमच्या म्हाताऱ्याच्या ढेरग्यावर बघमा असं. यशोदा म्हणते खरंच का? अगं खोटं कसं बोलतायत तुम्ही? लपुनियाची गोटी का लागता याचे पाटी, ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. सावळा ग चिमणा माझा, कवड्यात केळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. ए काय गप्पा मारायला लागलाय? एक गवळण म्हणले, मी पकडून आणते याला. आणि सांगू तुम्हाला, किती खोडील पोरगा असू दे, किती बी आगाव असू दे, अशी माय म्हणणार नाही मो लेकर खोडील आहे म्हणून. आणि जी म्हणते ती माय नसते मग, दुसरीच असं सावतर माय. बघा तुम्ही आमच्याकडं काय केलंय का पोरांनी, सर नवा बंगला, 30 लाखाचा बंगला बांधला आता नवा एक, आणि 10,000ची खिडकी होती. एक पोरगा असं रगील होतं, दगड घेतला आणि फिर करून मारला, खिडकीची काचच फोडून टाकली. त्या घराची मालकीने गेली, म्हणली सकू बघ तुझ्या पोराने 10,000ची काच फोडून टाकली. ते म्हणले जाऊ दे ते येडय. अगं 10,000ची फोडली, अगं जाऊ दे ते येडय, मग तो या घराची कशी फोडी ना? म्हणली तेवढं कुठं येडय, म्हणजे हेच्या घराची कळती, दुसऱ्याचं माय अशी असती महाराज. दुसऱ्याचं कसंही म्हणलं तरी चालतं, पण स्वतःचं म्हणलं की राहील. यशोदा ऐकायला तयार नाही. शेवटी गवळणी सांगू सांगू थकल्या. दुसरी आली धावत, याने काय बाय केली मात, मुखासे मुख चुंबन देत गळ्यात हात घाली. धरू जाता सापडेना बळ तुझा ताना यशोदे, बळ तुझा ताना, बळ तुझा ताना यशोदे, बळ तुझा ताना, तुम्ही धिंगाणा, तुम्ही धिंगाणा. हे बळ तुझा ताना, बळ तुझा ताना, बळ तुझा ताना यशोदे, बळ तुझा ताना. जय हो. जय हो. एक गवळण जसवंती नावाची गवळण आली, पुढं काठी घेतले, सांगितले यशोदे नाही जर पकडलं तुझ्या लेकाला तर माझं नाव जसवंती नाही. ते गवळण मारा दही दूध तूप लोणी खाऊ खाऊ असे झालेले होते महाराज. पहिल्या काळातली गवळण होती. सकाळी 4 वाजता उठायच्या गवळणी, दळण दळायच्या ताई. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बाविठला. अशा दळायच्या पहिल्या गवळणी. दळीत होत्या का नाही? दळीत होत्या ना.
होत्या दळले ना आजीबाई तुम्ही? आता राहिलेत का दळणं? नाही ना राहिले, म्हणून धष्टपुष्ट होत्या. आजच्या गवळणी 4 वाजता नाही, भल्या पहाट 10 वाजता उठतात आणि 10 वाजता उठतात म्हणून आजच्या गवळणी मरकुल दातानी तोटाना, मुरमुऱ्याचं पोत लोटाना, अशा गवळणी आता कब झाल्यावर. आज पहिल्या गवळणी होत्या. पहिल्या गवळणीचं लग्न कधी झालं तर सांगू का? पाळण्यामध्ये लग्न झालं, पाळण्यात. पहिले लग्न पाळण्यात होते पहिले ताई. आता नाही, आता बदलले लग्न. होते का नाही पाळण्यात लग्न पहिले? आणि पाळण्यात लग्न असल्यामुळं काय झालं, जसवंती नावाची गवळण होती 8 फुटाची आणि तिचा नवरा होता 4च फुटाचा. आता कसं करायचं? असलं जोडपं महाराज. 4च फुटाचा गवळी आणि गवळण 8 फुटाची, धष्टपुष्ट, हातात काटे घेऊन बसली दारात. आत्ता येऊ दे, याला पकडते. नाही पकडलं तर माझं जसवंती नाव ना. दारात बसली महाराज. धिप्पाड गवळण होती. 10 वाजले, 11, 12, 1, 2, 3, 4 वाजले पण यायला तयार नाही, देव तयार. शेवटी झोपली जाऊन. आणि झोपल्यानंतर सकाळच्या 4 वाजता आला देव. आल्यानंतर दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं. आणि खाल्ल्यानंतर त्या गवळणीच्या वेणीची याच्या दाढीची गाठ बांधली आणि गेला निघून. आता सकाळ झाली, उठली गवळण महाराज. गवळी उठला की झटका दाढीला बसला. गवळण म्हणते, ऐ. दोघं लागले आरडायला. आता तुम्हाला पटतंय का? ते म्हणते, तुला पटतंय का? लागले भांडायला. कसं झालं? सोड 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 सोड. मला सोडिता सुटेना. ते काय साधी गाठ होती काय? ब्राह्मणाची गाठ सुटत नाही लागणार. ती कशी सुटन? ते गवळी म्हणू लागलं, जा किचन मध्ये चाकू घेऊन ये कापायला. ते म्हणले, जा. नाही, चला. गाठ बांधली. आता मला सांगा, त्या गवळण 8 फुटाची गवळण आणि हे गवळी 4 फुटाचं. ती पुढं चालू लागली, ही माग. असं करायचं, अय दामाने चल. झटका बसायचा ना महाराज. मत होनिया मातली धांगडी, करी ओढा ओढी मज लागी. महाराज म्हणतात, वर्णन केलेलं. महाराज जाळीता जळेना, कापिता कापेना, सोडिता सुटेना. तो गवळी म्हटला, हे जसवंते, कृष्णाला काही म्हणले होते का? ते म्हणले, हो ना माय, म्हणले होते. काय म्हणले होते? ये माझ्या घरी, मग तुला दाखवते माझा पंगा कसा असतंय. हा म्हणला, मग त्यानेच दाखिला. आता कसं करायचंय? चला म्हणले, आता त्याच्याकडून काय करायचं? आता महाराज घराच्या बाहेर निघले. आता शहाणी माणसं ग बसतील, पण अशी लेकरं ग बसतील का? असली असं चालायचं महाराज. झटका बसा, दमान चलोय असं म्हणायचं. हे असलेली लेकरं म्हणायचे, हुर्रे पिक्चर आला, हुर्रे. त्या गवळणीने खाली वार घालायची. यशोदा दारात आली, कमरावर हात दिला आणि कृष्णाला म्हणते, कृष्णा, अरे त्या भाऊच्या घरी काय दिंडी का काय रे? काल्याचं कीर्तन आहे का काय आज ताईच्या घरी? ते म्हणतंय, मला काय माहित नाही बाबा. तोच करणारा रे म्हणतंय, मला माहित. महाराज पुढं आली ती गवळण. आणि आल्यानंतर हे देव त्या यशोदेच्या मागून असं बघायला लागले, असं. आणि आता म्हणते, आता कसं वाटतंय तिला? म्हणताय गवळण. आता ती म्हणते, अहंकार होता काय? आता कुठे राहिला? गेला अहंकार, नष्ट झाला. देवा, चुकलं माझं. नुसती दृष्टी टाकली महाराज. गाठ आपोआप सुटली. यशोदेच्या माग जगाचा मालक उभा राहिला. मायेच्या माग लपला, माईच्या माग लपला आणि मायेच्या माग लपला. 2 अर्थ आहेत याच्यामध्ये. एक, जन्मदाती माईच्या आड लपला. स्वतः एकनाथ महाराजांनी आपल्या गवळणीमध्ये वर्णन केलेलं आहे. ऐसा करोनी आपण पळाला, जाऊनी माये आड लपला. एका जनार्दनी मने भला, आता सापडतानाच
जोडी त्याला ग बाई अवचित हरी तुझा आला ग बाई 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 अवचित हरी तुझा आला यशोदे अवचित हरी तुझा आला अवचित हरी तुझा आला ग बाई 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 बाई. सांगितलं बाबा आता या सगळ्या खोड्या बंद कर आणि आता तो शाळेमध्ये जा. शाळेमध्ये गेला. पहिली शाळा म्हणजे गायी सांभाळण्याची शाळा. गायी चालल्या वनाप्रती गायी चालल्या वनाप्रती वनाप्रती गायी चालल्या वनाप्रती. सवे पेंडा चालले सांगाती 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 गायी चालल्या हे वनाप्रती गायी चालल्या वनाप्रती गायी चालल्या वनाप्रती गायी चालल्या वनाप्रती. हे हे बुद्ध्या जाई रानात सभे घेऊन गोदना घेऊन गोदना सभे घेऊन गोदना जगाई वना सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना. हा बुद्ध्या जाई रानात सभे घेऊन गोदना जगाई वना सवे घेऊन गोधना हे बुद्ध्या जाई रानात सभे घेऊन गोदना गोदना सभे घेऊन गोदना उद्या जाई वना सवे घेऊन गोधना घेऊन गोधना सवे घेऊन गोधना. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळी गाय नेल्यानंतर त्या ठिकाणी गायी सांभाळू लागली. सांभाळत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळू लागली. विटू दांडू चेंडू गोऱ्या नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी गायी गोपाळ सवंगडे वना गायी गोपाळ सवंगडे वना गायी गोपाळ सवंगडे वना गायी गोपाळ सवंगडे वना. त्या ठिकाणी महाराज होतो तो 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 खेळू लागलो सुर कबड्डी माझी घोंगडी हारवली खेळू लागलो सुर कबड्डी माझी घोंगडी हारवली हा खेळू लागलो सुर कबड्डी माझी घोंगडी हरवली खेळू लागलो सुर कबड्डी माझी घोंगडी हरवली. हे माझी घोंगडी हारवली माझी घोंगडी हरवली माझी घोंगडी हारवली माझी घोंगडी हरवली. खेळू लागलो सुर कबड्डी माझी घोंगडी हरवली खेळू लागलो सुर कबड्डी माझी घोंगडी हरवली खेळू लागलो सुर कबड्डी माझी घोंगडी हरवली. अबक दुपक तिबक पोरा त्रिगुण खेळ महान अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. हे खेळ बिट्टी दांडू पोरा खेळ बिट्टी दांडू खेळ बिट्टी दांडू पोरा खेळ बिट्टी दांडू. हरी बोल. दुबक तिबक अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ महान अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ महान दुबक तिबक पोरा खेळ बिट्टी दांडू अबक दुबक तिबक पोरा खेळ बिट्टी दांडू. त्रिगुण अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ बिट्टी दांडू चेंडू पळीचा खेळ खेळू लागले. खेळत असताना चेंडू त्या ठिकाणी महाराज उडून गेला आणि त्या यमुनेच्या डोहावर पडला. तसा आमचा परमात्मा
चेंडू काढण्याकरता गेला, त्या डोहामध्ये कालिया होता. फुसकार टाकीत कालिया आला आणि त्या कालिया बरोबर आमच्या परमात्म्याने युद्ध केलं. कालियाचा फाडोनी जबडा जबडा फाडोनी काढिल्या दाडा. गोपाळ सगळे जवळी असता, कोणा सुचली अवदसा पेंद्या. सांगणा हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. ऐका ना, गाई वासरे हंबरती रे, वेडी झाली ती वनच रे. गोपाळ सगळे जवळी असता, कोणा सुचली अवदसा. पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग. अरे पेंद्या सांग 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 सांग, पेंद्या सांग सांग. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग 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 सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग 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 सांग. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. बस हे पेंद्या सांग कस काय गेला, पाण्यात कसा गेला. त्याच कालियाचं मर्दन आमच्या जगाच्या मालकाने केलं. त्याच्या पत्न्या आल्या, देवा आमच्या मालकाला मारू नका हो. महाराज त्या पत्न्यावरती आमच्या परमात्म्याने आशीर्वाद दिला. त्यांना त्या कालियाला सांगितल्या, डोहामध्ये राहायचं नाही. आमची गोपाळ गाई वास्त्र सगळे पाणी प्यायला येतात, त्रास देता येणार नाही. त्या डोहातून त्या कालियाला पत्न्यासहित बाहेर पाठवण्याचं काम परमात्म्याने केलं. एवढंच नाही, या जगाला उत्पत्तीला ज्याचं कारण आहे, उत्पत्ती ज्याने या जगाला निर्माण केला असा असणारा ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवाला एकदा अभिमान झाला. तो म्हटला, अरे या गोपाळ कोणती चांगली तसली गवळे, याची ताकपोरे कोण पोरे ती चांगली. यांचं उष्ट खातो पितो, अनावाने पायाने हिंडतो फिरतो, गाईच्या मागे फिरतो, चोऱ्या करतो, असला देव असतो का. म्हणून त्यांनी सत्व घेण्यासाठी या ब्रह्मदेवाने एकदा काय केलं, गायी सांभाळत असताना सगळ्या गायी एकदा सत्य लोकाला नेल्या महाराज. आणि देवाच्या लक्षात आलं हे ब्रह्मदेवाचं काम. देवाने महाराज प्रत्येक गोपाळाचं, गायीचं, गवळ्याचं, वासराचं रूप घेतलं. 1 वर्ष महाराज जगाचा मालक त्या ठिकाणी प्रत्येकाच्या रूपामध्ये होता महाराज. कवतुक पाहावया माव ब्रह्मयाने केली, वत्से ही चोरुनिया सत्य लोकासे नेली. गोपाळ गाई वत्से दोही ठाई राखेली, सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. जय देव कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देवकी सोता. 1 वर्षाने त्या ब्रह्मदेवाला वाटलं, अरे हाच परमात्मा, याला गोपाळ गाई गवळी आता काय झालं असेल, याला बोलली असतील गोकुळातली लोक. खाली येऊन बघतोय तर प्रतिसृष्टी देवाने तयार केली. लक्षात आलं ब्रह्मदेवाचा, याचाच प्रताप आहे. हात जोडले, देवा मला माफ करा. त्याच ब्रह्मदेवाचा भ्रमनिरास करण्याचं काम आमच्या या देवाने केलं. एवढंच नाही तर गोवर्धनाचं पूजन, गोवर्धन पूजा, त्या ठिकाणी इंद्राची पूजा न करता या गोवर्धनाचं पूजन केलं पाहिजे. देवाने सगळ्या गोपाळ गाईला सगळ्याला सांगितलं, पूर्ण गवळ्याला सांगितलं की आपण सर्वांनी या ठिकाणी या गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. वृंदावनामध्ये आजही 22 किलोमीटरचा गोवर्धन प्रत्येक वर्षी आम्ही जातो, त्याला प्रदक्षिणा घालतो. काल आपण महिला मंडळी म्हटल्या गोवर्धनाचं पूजन आम्हाला करायचे. सकल कामना पूर्ण करणारा गोकुळवासियाच्या पूर्ण 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 इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, कामना पूर्ण त्या गोवर्धनाने केल्या.
म्हणून त्या गोवर्धनाचं पूजन करण्याची एक परंपरा आणि पद्धत त्या गोकुळवासियाने अर्थात परमात्म्याने सुरू केली मंडळी. आणि तेच गोवर्धनाचं पूजन या ठिकाणी आज एकतेच्या माध्यमातून संपन्न होते. त्याच्यानंतर इंद्राचा ब्रह्मनिनाश केला, त्याने वरुणाला पाठवलं, वायुदेवाला पाठवलं, त्यांचाही ब्रह्मनिराश झाला. शेवटी हात जोडले. याच परमात्म्याने नंतर प्रलंबासूर नावाचा दैत्य आला, त्याचाही त्या ठिकाणी गायी आणि गोपाळांचा त्यांनी वनवा लावला. त्या वनव्यातून आमच्या परमात्म्याने वाचवण्याचं काम केलं. आगीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण अग्नीच गिळला देवाने आणि गायी आणि गोपाळांचं त्या ठिकाणी महाराज रक्षण केलं. त्याच वृंदावनामध्ये अनेक प्रकारची गीतं आहेत. युगल गीत आहे, वेणुगीत आहे, धेनुगीत आहे. अनेक प्रकारची गीतं त्या ठिकाणी आमच्या परमात्म्याने त्या ठिकाणी केलेली आहेत. सगळ्या गवळणी राधेसहित गोपाळामध्ये गवळणीमध्ये आमचा हा परमात्मा त्या ठिकाणी लीला करतोय मंडळी. एके ठिकाणी वर्णन आलेलं आहे. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक तरस जय हो. एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी तरस दीवानी. एक राधा एक मीरा श्याम को चाह, अंतर क्या दोनों चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी. हे राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया, राधा जी से हो बैठी गो
रे मग गरे जाणे धनी रे सारे गरे मग पमद पनित जाणी रे मीरा के प्रभु गिरधर नगर राधा के संग मोहन राधाड़ी श्रृंगार करे और मीरा बन गई जोगन एक रानी एक दासी दोनों हरि प्रेम की प्यासी अंतर क्या दोनों की तृप्ति में बोले एक जीत न माने एक हार एक प्रेम दीवानी एक दर सजवा एक प्रेम दीवानी एक दर सजवा एक प्रेम दीवानी कर दर सजवा जय हो प्रेम दीवानी कर दर सजवा एक प्रेम दीवानी एक दर दीवानी गोपाल कृष्ण भगवान की त्यांना गोपी गीत हे नाव पडलेलं आहे जयतेधिकं जन्मना व्रज श्रवत इंदिरा शश्वतत्रये कयित दृश्यतां दिक्षुतावका त्वयिकृता समास्तां विचिन्वते शरदुदाशये साधु सात सत् सरसिजोदर श्रीमुषादृश सुरतनाथ ते शुक्लदासिका वरत विघ्नतो नेहतिंदिता विषय जलपयात व्याल राक्षसात वर्ष मारुतात वैद्यतानरात वशयमात्मजात विश्वतो भयात ऋषभते वयं रक्षतामहो अशा पद्धतीमध्ये 19 श्लोकामध्ये गोपींनी आमच्या देवाचं वर्णन केलेलं आहे गीत गायलेलं आहे काही गवळणीला त्या ठिकाणी गर्व झाला त्या म्हणू लागल्या या देवाला आमच्याशिवाय करमत नाही आमच्याशिवाय राहू शकत नाही हा जगाचा मालक अहंकार झाला देवाला सगळं सहन होतं महाराज पण अहंकार सहन होत नाही महाराज म्हणतात तिळभर जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा मेरू तो म्हणजे पर्वतासारखा भार वाटतो तिळभर म्हणायचं आणि आम्ही तर सगळा अहंकारच घेऊन चाललोत महाराज अरे कोणाला रूपाचा कोणाला तनाचा कोणाला धनाचा कोणाला गुणाचा कोणाला मनाचा कोणाला कलेचा प्रत्येक जण अहंकारतच वावरतोय कुणी कुणी तर कार्यक्रमाचा आम्हाला एवढे कार्यक्रम तेवढे कार्यक्रम कोणाला कशाचा अहंकार आणि देवाला महाराज अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला या गवळणीचा अहंकार संपवण्यासाठी महाराज आमचे कृष्ण परमात्मा एकदम गप्प होतात दिसायला तयार नाही आणि सगळ्या गवळणी आता देवाला हाक मारतात कन्हैया रे जय हो कन्हैया रे वाह 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 कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग